भंडाऱ्यात कडाक्याच्या थंडीत देखील काँग्रेस उमेदवार जयश्री बोरकर यांचा भल्या पहाटे प्रचार, चहाची टपरी, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, त्याबरोबरच योगसाधना करणाऱ्या नागरिकांना गाठत नगर अध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री बोरकर यांच्याकडून प्रचार सुरू। आज मिस्किलकॅन गार्डन येथे मी प्रचार करत असताना नगराध्यक्ष जर मी झाली तर सर्वप्रथम भंडारासह सुशोभित सौंदर्यीकरण, रस्ते, नाले सर्व हे करणार आहे मी। आणि करत असताना नगर परिषदेचा मला अभ्यास आहे, कारण नगरसेवक असताना मी माझ्या वार्डमध्ये जो काम केलेला आहे, रस्त्याचं असो, नालीचं असो, गार्डनचं असो, पाण्याचं असो, लाईटचं असो, आज माझं प्रभाग मी बनवलेला आहे। तर माझा एकच ध्येय आहे नगराध्यक्ष झाल्यानंतर की भंडारा शहरातील रस्ते असो, नाली असो, पाण्याची सोय असो, स्वच्छतेची सोय असो, आरोग्याची सोय असो, शिक्षण व्यवस्था असो, हे सगळं मला सुरळीत करायचं आहे। कारण भंडारा शहराची परिस्थिती आज पूर्णपणे ढासळलेली आहे, कोलमडलेली आहे। आज भंडारा शहरामध्ये आपल्याला पायी सुद्धा व्यवस्थित चालता येत नाही। तर येणाऱ्या काळात नगराध्यक्ष जर झाली तर ह्या सगळ्या वस्तू मी परिस्थिती भंडारा शहराची बदलणार आहे। आता काय सांगायचं दृष्टिकोन म्हणजे नगर परिषदचे इलेक्शन हे लोकल इलेक्शन असतात। तर लोकल इलेक्शनमध्ये आपली जी जनता असते, महिला भगिनी असतात, युवक वर्ग असतात, युवती वर्ग असतात, हे यांना पाहिजे असतं काम करणारा व्यक्ती कुठला। कारण आज जोपर्यंत आपण शहरातील काम करणार नाही, प्रभागातील काम करणार नाही, तर लोकही आपल्याला निवडून देणार नाही। तर त्याच भरोश्यावर नगरसेवक असताना मी भरपूरसा काम केलं आहे आणि म्हणूनच महिला जी करू शकते ती कोणीच करू शकत नाही। म्हणून नगराध्यक्षपद महिला जनरल आलेला आहे ना। माझा एक स्वप्न सुद्धा होता की नगरसेवक असताना जर नगराध्यक्ष बनायची जर वेळ आली तर मी नक्की उभी होईल।